सर हा तेजस विचारा. सर अफेक्ट आणि इफेक्ट यामध्ये फरक काय? हा फार छान प्रश्न विचारलेला तेजसनं. बघा तेजसचं काय म्हणणं आहे की सर अफेक्ट आणि इफेक्ट मधला काय फरक आहे. तर बरेच जण याच्यामध्ये कन्फ्यूज असे होऊ शकतात की दोन्हीचाही अर्थ परिणाम अशासारखा होतो. तर मग याच्यातला अफेक्ट आणि इफेक्टमध्ये नेमका फरक काय असं तेजसचं म्हणणं आहे. तर साधा फरक लक्षात घे भैया. याचं काय आहे, अफेक्ट म्हणजे काय, समजा दोन्हीचाही अर्थ परिणामच होतो, पण अफेक्ट म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमुळं दुसऱ्या गोष्टीवर जो परिणाम झालेला असतो तो जनरली कसा असतो, निगेटिव्ह असतो, निगेटिव्ह. आणि इफेक्ट म्हणजे परिणाम, हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. आलं का लक्षात. म्हणजे ज्यावेळी आपण अफेक्ट असं वाचणार आहे किंवा त्याचा वापर करणार आहे तर त्याच्यामध्ये आपला कॉन्टेक्स्ट कसा असणार आहे, तसं वापरण्याची भावना काय असणार आहे आपली. जसं आता उदाहरण घेऊ आपण की समजा तू जर जास्त क्रिकेट खेळला तर यामुळं काय होईल, तुझं अभ्यासाकडे लक्ष कमी होईल, म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. तर याला आपण असं म्हणू शकतो की तुझी जी क्रिकेट खेळण्याची सवय आहे हिने तुझ्या अभ्यासाला अफेक्ट केलं. आलं का लक्षात. आणि इफेक्ट काय होईल त्याच्यामुळं, तर तू सारखं क्रिकेट खेळल्यामुळे तुझी क्रिकेट काय होईल, क्रिकेट खेळण्याची जी स्किल आहे ती डेव्हलप होईल, त्याला आपण इफेक्ट म्हणू शकतो. परंतु क्रिकेट खेळल्यामुळे अभ्यासाचं नुकसान होतंय असं ज्यावेळी आपण सांगतो तेव्हा त्याला आपण अफेक्ट असं शब्द वापरायचा. आलं का लक्षात.